प्रभाग 4 अ मधील तिहेरी लढाईत कोण मारणार बाजी? नगर परिषदेच्या उर्वरित प्रभाग 4च्या प्रलंबित निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून यामधून अ मधून तिहेरी लढाई होण्याचे प्राथमिक चिन्ह आहे. गेल्या 3 वेळीचे नगरसेवक तसेच 19 वर्षापासून नगर परिषदेत निवडून येत आलेले गजानन भाऊ जवंजाळ हे या रेसमध्ये प्रथम स्थानावर भाजपकडून असून डॉक्टर संजय कुटे यांचे निकटवर्तीय ते मानले जातात. कर्मयोद्धा डॉक्टर कुटे यांच्या मार्गदर्शनात ते नक्कीच निवडून येतील असा त्यांचा विश्वास आहे. तर दुसऱ्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष तथा अल्पावधीतच नावाजलेले मोहम्मद सलमान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहे. मुस्लिम, बौद्ध व इतर समाजाचा मोठा गठ्ठा मतदान घेऊन ते भरघोस मतांनी निवडून येण्याचा त्यांचाही विश्वास आहे. तर तिसऱ्या स्थानावर काँग्रेसकडून पुरस्कृत झालेल्या पक्ष उमेदवार महेश हरिभाऊ काळे हे युवा मोठ्या ताकदीने रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, शहराध्यक्ष कैलास देशमुख यांच्यासह मोठे राजकीय पाठबळ महेश काळे यांच्या मागे असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी फॉर्म भरताना आरक्षणात किरकोळ चूक झाल्याने त्यांचा काँग्रेस पक्षाचा अर्ज बाद झाला होता. मात्र त्यानंतर त्यांना पुरस्कृत केल्याने ते पुन्हा जोम्याने कामाला लागले आहे. त्याचबरोबर या प्रभागात अजित पवार राष्ट्रवादी गटकडून खान मतीन बंदे नवाज, बसपाकडून राधाबाई प्रभाकर खंडारे असे 2 उमेदवार आहेत. उपरोक्त तिन्ही बलशाली उमेदवारांमध्ये चुरशीची लढाई होणार असून प्रभाग 4च्या लढाईत कोण बाजी मारेल आणि कोण प्रचारात आघाडी घेऊन मतदारांचे मन जिंकेल याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. सनसनी न्यूज शेगाव.